राजकारणात काही नीतिमत्ता राहिलेली नाही. संतोष धुरींना पक्षानं काय कमी केलेलं होतं? यशवंत किल्लेदार यांनी संतोष धुरींना हा सवाल केलाय. संतोष धुरींना पक्षानं काय कमी केलं होतं असं किल्लेदार म्हणतात. ज्या व्यक्तीला म्हणजे असं म्हणतात ना, असं उचलून त्याला मोठं करणं हे काम पक्षाने आणि राजसाहेबांनी केलं, त्याला नावारूपाला आणलं. अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या त्यांच्याकडे आहेत. एका किरकोळ एका निवडणुकीसाठी आपण जर नाराज होणार असेल तर ते एक मला वाटतं की त्यातून त्यांची मानसिकता कळते की तुम्ही किती स्वार्थी आहे, किती स्वार्थीपणा दाखवणार. पक्षाने काय कमी केलं तुम्हाला? तुम्ही कोण होतात, काय होतात, आणि आता आजच्या तारखेला तुम्ही कोण आहात, कुठल्या जागेवर आहात. तुमच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या आहेत. तुमच्यावर नितांत तुमच्यावर विश्वास होता साहेबांचा, आहे, अजूनही आहे, आणि तुम्ही असं वागता. म्हणजे मग सामान्य कार्यकर्त्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा? हे म्हणजे मला देखील रात्री मला उशिरा कळलं, मी प्रचारात असतो, मला जेव्हा कळलं मला शॉकिंग होतं माझ्यासाठी. संतोषसारखा माणूस असं करू शकतो म्हणजे नीतिमत्ताच राजकारणात राहिली नाही. काय चाललंय मला कळत नाही. संतोष धुरी हा का ओरिजिनल कुठला सैनिक नव्हता. तो मुकेश पुरव म्हणून एक होता आमच्या इथे, त्याच्याबरोबर तो असतो. ॲक्च्युली त्याला राजकारणाचा काही गंधच नव्हता. परंतु यशवंत किल्लेदार असू दे किंवा ते त्यावेळेचे राजसाहेबांचे जेवढे अनुयायी होते त्यांच्याबरोबर त्यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे त्यांना तिथे तिकीट दिले. ती पण तिकीट नशिबाने म्हणजे आमच्या दोघांमध्ये फाईट झाली. माझ्यात आणि ज्योती भोसल्यांमध्ये 200 मतांनी फक्त निवडून आलेला संतोष धुरी. संतोष धुरी गेल्याने काय विभागात काय 5 पैशाचा किंवा 2 पैशाचा सुद्धा फरक पडणार नाही, एवढी गॅरंटी आम्हाला माहिती.